जंतर मंतर या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचा जो हल्ला झालेला आहे, तो हल्ला एवढा जोरात केलेला आहे की अगदी त्यामध्ये सबसिडीवाले घुसून कोरोना तूप उडवलेला आहे. त्या अनुषंगाने पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी आज महाराष्ट्र बंदचे हात पुकारलेले. त्या अनुषंगाने कराड शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी असतील व सर्व विविध सगळ्या पक्षाचे संघटनेचे समितीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी सामील झालेले आहेत आणि कराडमध्ये बंदचे घाट आम्ही पुकारलेले. त्या अनुषंगाने कराड शहरामध्ये व्यापारी वर्गाने सुद्धा आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे. कारण आज आमच्या वेळ आली, उद्या तुमच्या वेळ येणार आहे. तर विद्यार्थी हा सगळ्यांचा आहे. पालक म्हणले की मुलगा आला, मुलगा म्हणलं की विद्यार्थी झाला. त्या अनुषंगाने भविष्यातल्या विद्यार्थ्यांची कुठेही म्हणजे हल्ला होऊ नये, विद्यार्थ्यांचा जो पेपर फुटीचा जो प्रकार झालेला आहे त्या अनुषंगानं आजचं जे सरकार आहे हे पूर्णपणे हुकुमशाहीकडे निघालेलं आहे. त्या अनुषंगाने सर्व विचाराच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही आज मोर्चा काढलेला आहे. कराड शहराने सुद्धा आम्हाला या ठिकाणी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी सर्व विविध पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व मान्यवर या ठिकाणी आल्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद मानतो आणि व्यापारी वर्गाचा सुद्धा मी धन्यवाद मानतो की आमच्या ह्या मोर्चामध्ये आपण भले 1 तास 2 तास आम्हाला सामील झाला त्याबद्दल. आणि या ठिकाणी एवढंच सांगतो आणि इथून पुढे आपल्याला छातीवरती गोळ्या घ्यायला लागणार आहेत, अगदी लाट्याकाटे खावा लागणार आहेत. त्या अनुषंगाने आपण सुद्धा तयारीत राहणं गरजेचं आहे. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि या ठिकाणी सर्व समविचारी पक्षाचे सर्व नागरिक या ठिकाणी आल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो.